नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण आधुनिक वाटाणा लागवड म्हणजे बेड पद्धतीने, ठिबक पद्धतीने, मल्चिंग पेपरवरती वाटाणा करून म्हणजे वाटाणा शेतीबद्दल आपण एक संपूर्ण डिटेलमध्ये A to Z माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे बघा, आपण आधुनिक पद्धतीने वाटाणा करून एकरी 4 लाखाचा नफा किंवा उत्पादन कशा प्रकारे मिळवू शकतो ह्याचं गणित, ह्याची माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। म्हणजे थोडक्यात वाटाणा शेती करून या ठिकाणी आपल्याला किती उत्पन्न भेटू शकतं आणि त्यासाठी आपल्याला काय काय नियोजन करावं लागेल, काय काय मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला भांडवल काय काय लागेल, अशी संपूर्ण माहिती, संपूर्ण गणित आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। एक एक गोष्ट, एक एक माहिती आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली आणि ह्या ठिकाणी स्पष्टीकरणासह तुम्हाला समजून सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, आपण असेच शेतीविषयक किंवा मग कुक्कुटपालन, शेळीपालन, बोकडपालन, दूध व्यवसाय असेल किंवा शेतीसंबंधी संपूर्ण माहिती आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण दररोज टाकत असतो। त्यासाठी प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर नक्कीच पोहोचत राहतील। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वाटाणा शेती जर आपल्याला करायची असेल तर यामध्ये 2 प्रकार असतात, जे की अनेक लोक या ठिकाणी पेरणी पद्धतीने वाटाणा करत असतात। पण आपण जी पद्धत बघणार आहोत किंवा आम्ही जी पद्धत वापरली आहे ती आहे आधुनिक बेड पद्धती किंवा मल्चिंगवरती वाटाणा शेती। मग बघा, आता वाटाण्याची जर आपण गोष्ट करायला गेलात तर या ठिकाणी वाटाणा हे पीक अगदी 1.5 ते 2 महिन्यामध्ये ह्याचं उत्पन्न चालू होतं आणि 3-4 महिन्यामध्ये हे आपला पैसा वसूल करून देत असतं। आणि ह्या पिकाची जर खासियत बघायला गेलात तर या ठिकाणी आपल्याला बाजारभाव हा शक्यतो आपल्याला चांगलाच या ठिकाणी बघायला भेटतो। अगदी कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला या शेतीद्वारे कशा प्रकारे भेटतं किंवा या शेतीपासून आपल्याला मिळतं हे आपण या व्हिडिओत बघतोय, बरोबर। मग बघा, अनेक ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने वाटाणा बघितला असेल, ज्यामध्ये पेरणी पद्धतीने वाटाणा लावला जातो। पण बघा, आम्ही जे वाटाणा लागवड केली आहे ती या ठिकाणी मल्चिंग पेपरवरती वाटाणा लावून त्या वाटाण्यांना तारेला बांधून या ठिकाणी कशा प्रकारे उभं केलं आहे बघा। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपण डायरेक्ट पाईपाद्वारे, ठिबकद्वारे त्यांना पाणी देत आहोत। जे काही खत आहे ते आपण डायरेक्ट पाण्याद्वारे त्यांना देतो, म्हणजे आपली मेहनत जी आहे आणि आपलं जे पाणी आहे, आपला वेळ आहे, हा खूप या ठिकाणी कमी लागतो। कमी मेहनतीमध्ये, कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पादन या पद्धतीने आपण मिळवू शकतो। मग बघा, जर आपल्याला वाटाणा शेती करायची आहे आणि एकरी आपल्याला किती उत्पादन भेटेल याचा जर आपला अंदाज काढायचा असेल तर आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी एकरी आपल्याला काय काय खर्च आला आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। जसं की बघा, आता आमचा जो वाटाणा आहे तो सरासरी 1.5-2 एकरच्या आसपास आहे। पण या ठिकाणी मी तुम्हाला 1 एकरचा अंदाजा काढून किंवा 1 एकरचं गणित काढून तुम्हाला मी सांगतोय, बरोबर। म्हणजे थोडक्यात बघा, या ठिकाणी काही गोष्टी आपल्याकडे अगोदरपासून होत्या, काही भांडवल आपल्याकडं मागच्या वर्षी घेतलेल्या वस्तू होत्या, जसं की तार असेल, पाईप असेल, आपल्याकडं अगोदरपासून होतं, बरोबर। त्यामुळे आपण एक्झॅक्ट परफेक्ट असा आकडा नाही सांगू शकत, पण मग मी तुम्हाला एक सरासरी त्याच्या जवळचा एक अंदाजा या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, आपण शेत असेल किंवा आपली 1 एकर जमीन असेल, त्यासाठी आपले एक सरासरी मानून चालूया की आपल्याला नांगरणी करायची किंवा आपण त्याला हिवत घालणे म्हणतो। मग त्यासाठी आपल्याला एक सरासरी 3 ते 4 तास ट्रॅक्टर चालवावा लागेल किंवा नांगर घालायला लागेल। मग आता आमच्या घरचाच ट्रॅक्टर आहे, त्यामुळे आम्हाला याचा काही एक अंदाजा काढला नाही आम्ही, पण एक सरासरी आपण अंदाजा काढला तर 3 ते 4 तास नांगरणीसाठी लागतील। आणि जर नांगरणीचा आमच्याकडे जो रेट चालू आहे 900 रुपये तासाने, जर 900 रुपये तासाने आपण हिशोब लावला 4 तासांचा, तर सरासरी 3600 रुपये आपल्याला नांगरणीसाठी या ठिकाणी खर्च येतो आहे, बरोबर। आता तुमच्या इकडं काय तास आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, बरोबर। त्यानंतर आपण नांगरणी केल्यानंतर काही दिवसानंतर, म्हणजे जसं की आपण उन्हाळ्यामध्ये नांगरणी करतो आणि पाऊस पडल्यानंतर
या ठिकाणी जेव्हा वावर वापसावर येतं तेव्हा आपण याला रोटर मारत असतो किंवा आपण याला वखरसुद्धा घालू शकतो. मग जर आपण रोटरला देखील 3-4 तास मानले आणि 900 रुपये रोटरचे आपण पकडले तासाने, तर 3600 रुपये रोटर मारण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी लागेल. त्यानंतर बघा, आपण यावरती संपूर्णपणे 2 ट्रॉल्या, ट्रॅक्टरच्या 2 ट्रॉल्या काय केलं की शेणखत टाकलं. आता शेणखत आमच्या घरचं होतं त्यामुळे आम्हाला शेणखतासाठी कोणताही खर्च आला नाही आहे. पण जर तुम्ही एकरी हिशोब काढायला गेलात तर सरासरी तुम्ही 2 ट्रॉल्या जरी शेणखत टाकलं तर या ठिकाणी तुम्हाला 5,000 ट्रॉलीने जरी तुम्ही हिशोब लावला तर 10,000 रुपये तुम्हाला शेणखतासाठी लागतील. पण शक्यतो जितके पण शेतकरी आहेत त्यांच्या घरीच या ठिकाणी शेणखत उपलब्ध असतं. त्यानंतर तुम्ही शेणखत टाकल्यानंतर यावरती तुम्हाला बेड पाडून घ्यायचे आहेत. बेड म्हणजे जसं की तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, ज्यावरती आपण सफेद कागद टाकला आहे, मल्चिंग पेपर. ज्याचे बेड आहेत ते बेड आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाडून घेत असतो. आणि ते जे बेड आपण पाडायला एक सरासरी 3 तासाचा अंदाज लावला तर आपण 1200 रुपये तासाने 3600 रुपये आपल्याला या ठिकाणी बेड पाडण्यासाठी खर्च येऊ शकतो. त्यानंतर आपण प्रत्येक बेडवरती या ठिकाणी काय केलं, कोंबड खत किंवा 24-24 खत या ठिकाणी पसरून घेतलं, ज्याचे की आपल्याला 3200 किंवा 3200पेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. बरोबर. त्यानंतर खत पसरल्यानंतर आपण काय केलं की हे जे काही बेड आहेत या बेडवरती आपण आपल्या ठिबकच्या किंवा ज्या ड्रिप नळ्या आहेत या संपूर्ण आपल्याला पसरून घेतल्या. आता याचा डायरेक्ट एक बंडल भेटतो किंवा एक रोल भेटत असतो, जो की आपल्याला 1200 रुपयाला एक भेटत असतो. बरोबर. मग आम्हाला या ठिकाणी आमच्याकडं मागच्या 2-3 वर्षा पहिले आम्ही रोल आणून ठेवला होता. म्हणजे आमच्याकडे 2-3 वर्षा पहिलेचे काही रोल होते आणि यावर्षी आम्ही आणखीन 1-2 रोल आणले. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही एक्झॅक्ट अंदाजाने लावू शकत. पण जर आपण एकरी हिशोब काढला बरोबर तर आपण एक सरासरी मानून चालूया की आपल्याला 8 रोल लागले किंवा 8 बंडल या ठिकाणी ड्रिप नळ्यांचे लागले. त्यानंतर जर आपण हिशोब लावला तर 1200 रुपये रोलने एक सरासरी 8 रोलचे 9,600 रुपये आपल्याला खर्च आला. आणि हो, हा जो ड्रिप नळीचा खर्च आहे हा तुम्हाला फक्त एकदाच करायचा आहे. प्रत्येक वर्षी किंवा दर सीझनला, प्रत्येक सीझनला किंवा प्रत्येक वर्षाला हा तुम्हाला खर्च पुन्हा पुन्हा करावा लागणार नाही. कारण की ड्रिप नळी तुम्ही एकदा आणली, तिची तुम्ही ठीकपणे तुमचा माल निघाल्यानंतर ठीकपणे तुम्ही त्याला ठेवली तर तुम्हाला हे 5-6 वर्ष सहजपणे टिकू शकते. फक्त हे तुमच्या वापरण्यावरती डिपेंड आहे. बरोबर. त्याच्यामुळं हा जो खर्च आहे तुमचा ड्रिप नळीचा हा तुम्हाला 4-5 वर्षातून एकदा करावा लागेल. त्यानंतर मल्चिंग पेपर, जो की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, ज्यावरती आपण झाडं लावली आहेत किंवा हे वाटण्याचे झाडं आहेत, रोपं आहेत, तर त्यामध्ये तुम्ही सफेद कागद बघू शकता प्लॅस्टिकचा, ज्याला की आपण मल्चिंग पेपर म्हणतो किंवा काही लोक या ठिकाणी कागद म्हणतात. तो आपल्याला भेटला आहे की 1400 रुपये बंडलने. आता हा दरवर्षी आपल्याला बदलावा लागतो. जसं की आपण 1400 रुपये बंडलने आणि एकरी आपण अंदाजाने हिशोब काढला तर 6 रोल आपल्याला लागेल. तर 1400 गुणिले 6 रोल तर या ठिकाणी 8,400 आपल्याला मल्चिंग पेपरसाठी खर्च येईल. त्यानंतर आपण बघायला गेलात तर रोल गाडायसाठी आपल्याला मजूर लागतील. तर आमच्या इकडे डायरेक्ट जे काही मजूर असतात ते पेपर मागं पैसे घेतात. त्यांची टीम असते 3-4 जणांची आणि त्या 3-4 जणं मिळून या ठिकाणी कागदामागं पैसे घेत असतात. बरोबर. त्यांच्या हिशोबाने ते रोल गाडून देतात. आणि हे काही रोलला तुम्ही होल बघू शकता की ज्यामध्ये आपण वाटाण्याचे बी लावलेले आहे किंवा ज्यातून वाटाण्याचं झाड आलेलं आहे त्याचे तुम्ही होल बघू शकता. ते तुम्हाला ऑलरेडी मारलेले असू शकता किंवा मग तुम्ही ते पाडून घेऊ शकता मशीनच्या साहाय्याने. बरोबर. मग जर तुम्ही बघायला गेलात तर या ठिकाणी एका रोल मागं म्हणजे एक पूर्ण बंडल किंवा एक रोल असतो मल्चिंगचा, त्याला जमिनीत गाडण्याच्या मागं किंवा पसरवायसाठी 600 रुपये प्रति रोलच्या हिशोबाने या ठिकाणी मजुरी किंवा पैसे घेत असतात. मग आपण या ठिकाणी 600 रुपयांनी त्यांना संपूर्ण आपलं काही 1.5-2 एकर जमीन होती किंवा क्षेत्र होतं त्यासाठी आपण पैसे दिलेले होते. मग 600 रुपयांनी आपल्याला जर 6 रोल पसवायचे असेल, एकरी आपल्याला 6 रोल लागू शकता. त्यासाठी आपल्याला 3600 रुपयाचा या ठिकाणी खर्च येऊ शकतो. बघा. आणि हे जे आहेत खर्च असेल किंवा मग उत्पन्न असेल किंवा माहिती असेल, आपण हे शेवटपर्यंत तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. आणि शेवटी संपूर्ण खर्च आपण बेरीज करून आपल्याला किती तोडे होतील किंवा आपली तोडणी झाल्यानंतर किती किलो माल निघेल, किती क्विंटल माल निघेल आणि
तीन बाजारभाव बघणार आहोत आपण. म्हणजे बघा, आपण तीन प्रकारचे बाजारभाव बघणार आहोत. एक अतिशय कमी, एक मध्यम लेवल आणि एक ॲव्हरेज किंवा चांगला प्रकारचा भाव. बरोबर, असे तिन्ही भावामध्ये आपल्याला किती प्रॉफिट, किती नफा होऊ शकतो ते बघणार आहोत. सोबतच संपूर्ण खर्च या ठिकाणी आपल्या उत्पन्नातून आपण वजा करून आपल्याला निव्वळ नफा किती शिल्लक राहतो हे देखील आपण शेवटला बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या मध्ये खूप असे महत्त्वाचे पॉईंट वाटाणा शेतीबद्दल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने आत्ताच्या आता लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आपल्या शेतकरी मित्रांसाठी मी खूप मेहनतीने व्हिडिओ आणत असतो. आणि बघा, मी देखील एक शेतकरी पुत्र आहे, शेतकरी घरातील मुलगा आहे. तर मला पण वाटतं की आपण एक दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. माझ्यासारख्या शेतकरी मुलाचा आवाज साऱ्या दुनियापर्यंत, साऱ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ, जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायचं आहे. बरोबर, तर बघा, या ठिकाणी आपण काय केलं होतं, रोल या ठिकाणी जमिनीमध्ये पसरवला होता, ज्याचे आपण 600 रुपये प्रति रोलाच्या हिशोबाने पैसे दिले होते. त्यानंतर आपण बियाणे आणले, जे की आपल्याला एक सरासरी 15 किलो बी या ठिकाणी लागलं. आता बियाणं तुम्ही बघायला गेलात तर काही तुम्हाला 310नी पण भेटेल, 320नी पण भेटेल, काही 350नी पण भेटेल. त्यामुळे मी या ठिकाणी एक चांगल्या दर्जेदार किंवा मग एक चांगल्या प्रतीचं बी जर हिशोब लावला तर 350 रुपये किलोने आपण 15 किलो बियाचे 5200 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त बियाणं आणलं. त्यासाठी आपण या ठिकाणी काय केलं, बियाणं आणलं आणि काय केलं आपण, एक बी काय करतात, हे जे होल असतं खाली तुम्ही बघू शकता, झाडाखाली जे होल आहे त्यामध्ये अगोदर बोटाने किंवा काडखीने असं थोडंसं होल करतात आणि त्यामध्ये वरतून 2 दाणे टाकून परत बुजवून टाकत असतात. अशा प्रकारे एक बी यामध्ये टाकत असतात. त्यानंतर बी लागवड केल्यानंतर 15-20 दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा आपलं रोप किंवा आपलं हे झाड जमिनीतून बाहेर येत असतं आणि अशा 15-20 दिवसानंतर तुम्हाला त्यासाठी एक मंडळ उभं करायचं असतं. जसं की तुम्ही बघू शकता, ही जे काही वरती तार आहे, म्हणजे ज्याला आपण वाटाण्याचं झाड बांधलेलं आहे किंवा मग ज्यामध्ये आपण मध्ये बांबू उभे करून जे आपण तार लावली आहे, बघा इथं कैची उभी आहे आणि त्याचप्रमाणे मध्ये आपण काय केली आहे की तार बांधलेली आहे आणि त्या तारीला आपण हे सर्व झाड बांधलेली आहे. ह्याला आपण मंडळ म्हणतो. बा मध्ये बांबू आहे, मध्ये काही कैच्या आहे, काही बांबू आहेत. मग असं आपल्याला या ठिकाणी मंडळ उभं करायचं आहे. आता मंडळ उभं करणं का गरजेचं आहे, तर बघा, हा जो वाटाणा असतो याचे आपण सरासरी 3 ते 4 कमीत कमी तोडे करत असतो. बरोबर, मग आता पावसाळा असला किंवा सतत पाऊस असला किंवा जमिनीवरती पाणी असलं तर अशा वेळेस काय होतं, हा जो काही वाटाणा आहे हा नाजूक असतो आणि पाण्यामुळे, पावसामुळे ह्याच्यात हा वाटाणा किंवा हे झाड जास्त प्रमाणात सडत असतं किंवा आपल्या शेंगा सडत असतात. मग या शेंगा सडू नये किंवा ह्याचे जास्तीत जास्त तोडे व्हावे, खुडणी व्हावी किंवा जास्तीत जास्त काळ हा टिकावा, त्यासाठी आपल्याला बांधणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही याला योग्यरित्या वेळेवर बांधत असाल तर त्याचं उत्पन्न देखील वाढतं आणि झाड देखील या ठिकाणी हिरवगार राहतं. जसं की तुम्ही ह्या साईडला बघू शकता, वाटाणा बांधलेला आहे तो किती छान आहे. आणि ह्या साईडला तुम्ही आता व्हिडिओत बघू शकता की ज्या ठिकाणी वाटाणा अजिबात बांधलेला नाही आहे तो कशा प्रकारे जमिनीवरती पडलेला आहे आणि कशा प्रकारे पूर्ण जमिनीला तो टच होतो आहे. म्हणजे बघा, जर या सऱ्यामध्ये जर खूप पाऊस झाला आणि या खालच्या सऱ्यामध्ये पाणी साचलं तर अशा वेळेस हे झाडं पाण्यात राहतील आणि त्यांना या शेंगा किंवा हे पानं या ठिकाणी सडतील किंवा त्यांना बुरशी लागेल किंवा त्यांना आळ्या लागतील, कीड लागेल किंवा अनेक प्रकारचे रोग किंवा समस्या या ठिकाणी तयार होऊ शकतात. मग जसं की तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी जसं की बघा, जो वाटाणा बांधलेला नाही आहे तर त्याला बांधण्याची काय गरज आहे यामध्ये तुम्हाला एक स्पष्ट दिसून गेलं असेल. आता त्यानंतर बघूया आपण मंडळासाठी आपल्याला काय काय खर्च येतो. मग बघा, सर्वप्रथम आपल्याला लागतील बांबू, जे की आपल्याला 4 फुटापासून तुम्ही 6 फुटापर्यंत आरामशीर लावू शकता. जास्त असेल तरी काही हरकत नाही आहे, पण तुम्हाला कमीत कमी 4 फूट तरी या ठिकाणी बांबूची उंची असणं गरजेचं आहे. मग आता जर आपण एक बांबू आणायला गेलो 6 फुटाचा, 5 ते 6 फुटाचा, तर आपले एक सरासरी 20 रुपयाला एक बांबू किंवा एक येळूचा बांबू किंवा येळूची काठी जी आपल्याला 20 रुपयाला भेटू शकते. आता एकरी जर आपण हिशोब लावायला गेलो तर आम्ही ते एक्झॅक्ट काही सांगू शकत नाही आहे, आपल्याला अंदाजच लावायला लागणार आहे. कारण की आपल्याकडे अगोदरच 2-3 वर्षा पहिलेचे बांबू होते, काही आपल्या शेतामधले झाडाचे काही बांबू होते.
बरोबर, आणि काही बांबू आपण नवीन आणले आहेत. त्याच्यामुळे एक्झॅक्ट काय आपण सांगू शकत नाही आहे किती बांबू लागले किंवा किती खर्च आला. पण आपण एक जर अंदाज जर काढला तर बघा 1 ते 1,500 बांबू तुम्हाला या ठिकाणी लागू शकतात. आणि 20,000ने जर आपण या ठिकाणी 20 रुपयाने जर आपण या ठिकाणी 1,000 बांबूचा हिशोब काढला तर 20 ते 25,000 रुपये आपल्याला या ठिकाणी बांबूसाठी खर्च लागेल. त्यानंतर आणि हा जो बांबूचा खर्च आहे हा आपल्याला 4-5 वर्षातून एकदाच करायचा आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला जे बांबू खराब होतील तेवढेच बदलायचे. प्रत्येक वेळेस आपल्याला हे बांबू आणायची गरज नाही आहे. त्यानंतर आपल्याला वरती पसरवायसाठी किंवा बांधायसाठी तार लागेल. ती तार तुम्हाला 8 ते 10,000ची या ठिकाणी एकरी तारेचा खर्च येऊ शकतो. ती पण तुम्हाला काय करायची आहे 4-5 वर्षातून किंवा त्यापेक्षा पण तार काय एकदा आणली तुम्ही नंतर तुम्हाला 5-6 वर्ष जोपर्यंत ती तार गंजून तुटत नाही तोपर्यंत तुम्हाला परत आणायची गरज नाही आहे. म्हणजे ती एकदाच लागणारी गुंतवणूक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला झाडं बांधण्यासाठी सुतळी लागेल, जी की आपण लाल कलरची सुतळी बघा. या झाडांना आपण लाल कलरच्या सुतळीने बांधलेलं आहे. जी सुतळी आपल्याला मार्केटमध्ये 90-95 रुपयाच्या आसपास किलोने भेटून जाईल. मग आपल्याला एक सरासरी 12 किलोच्या आसपास सुतळी लागली आणि ती आपल्याला जर हिशोब काढला तर एक सरासरी 1 ते 2,000 रुपयाची आपल्याला सुतळी लागेल. त्यानंतर बघा आपण यांना पाटाने पाणी देत नाही आहे किंवा आपण तुषार सिंचन वापरत नाही आहे. आपण ह्यांना जे पाणी देतो आहे हे आपण मध्ये ज्या काळ्या नळ्या सोडल्या आहेत, ड्रीपच्या ज्या काळ्या नळ्या सोडलेल्या आहेत त्याद्वारे आपण या झाडांना पाणी देणार आहोत. बरोबर. मग जर आपण त्या ड्रीपच्या नळ्या आपल्याला पसरवायच्या आहेत त्यासाठी आपल्याला एक सफेद आपला जो पाईप असतो प्लॅस्टिकचा म्हणतो आपण, तो पाईप आपल्याला पसरावा लागेल. त्याला आपल्याला कॉक बसून त्या कॉकला आपल्याला नळ्या जोडून या आपण पेपराखाली सोडलेले आहेत. म्हणजे आपला हा जो मेन पाईप आहे 2.5चा आहे आणि हा 2.5चा पाईप आपण एक सरासरी एक पाईप आपण 450 किंवा एक पाईप आम्ही 485ला आणलेला आहे. बरोबर. आता प्रत्येक कंपनीवरती प्रत्येक ठिकाणचा बाजारभाव असेल किंवा खर्च असेल हा कमी जास्त होऊ शकतो. बरोबर. आपण अंदाजा सांगतो आहे. मग बघा एक पाईप आपल्याला भेटेल सरासरी 485 रुपयाचा. अशा आपल्याला एकरी या ठिकाणी 20 पाईपाच्या आसपास खर्च येऊ शकतो. हे फक्त आपल्याला एकदाच घ्यावे लागतील. प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक सीझनला हे पाईप घेण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही याला जपून वापरलं किंवा याची फूटतूट होऊ दिली नाही तर तुम्हाला सारखा खर्च करायची अजिबात गरज नाही आहे. मग हे जर पाईप आपण घेतले तर या ठिकाणी आपले एक सरासरी या ठिकाणी 9,700 रुपये खर्च येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला दर 8-10 दिवसांनी किंवा आपल्याला या ठिकाणी 10 ते 15 दिवसातून जसं तुमचं झाड असेल, वातावरण असेल किंवा जशी तुमची निगा असेल, जसं तुम्ही या ठिकाणी शेती करत असाल त्याप्रमाणे तुमच्या झाडावर किती रोगराई आहे किंवा तुम्हाला किती औषधांची गरज आहे हे तुमच्या वातावरणानुसार किंवा तुमच्या झाडानुसार जमिनीनुसार अवलंबून राहील. बरोबर. आता आम्ही जी फवारणी करतो ती 10-15 दिवसातून एकदा करतो. आता फवारणी कशासाठी केली जाते, जसं की बघा आळी असेल, कीड असेल, बुरशीनाशक असेल किंवा मग पोषक असेल, त्याचप्रमाणे तणनाशक असेल किंवा फुलवा असेल, फुलं येण्यासाठी असेल किंवा मग झाडाची हाईट वाढणे असेल, अनेक प्रकारचे छोटे मोठ्या गोष्टीसाठी या ठिकाणी फवारणी करावी लागते. मग आपण एक सरासरी या ठिकाणी 7-8 जरी फवारण्या केल्या माल आपलं उत्पादन निघेपर्यंत तरी आपण एक फवारणी एकरामागं 2,500 रुपये एक फवारणी आपण पकडली. बघा फवारणी कमी लागू शकते, जास्त लागू शकते, पण आपण एक सरासरी 2,500 एक फवारणी पकडली. आपल्याला जर 8 फवारणी करायच्या आहेत तर आपल्याला एक सरासरी 20,000 रुपयापर्यंत या ठिकाणी फवारणीचा खर्च येऊ शकतो किंवा त्यापेक्षा जास्त पण लागू शकतो. आता त्यानंतर बघा खूप महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी मजुरी ही अतिशय महत्त्वाचं असतं. पण काय होतं, आमची जी जमीन आहे ही आम्ही जास्तीत जास्त घरीच करत असतो. फक्त मोजक्या कामाला जिथं आम्हाला वेळ नसतो किंवा जी गोष्ट अर्जंट करायची गरज असते, जसं की तुम्ही बघू शकता की वाटाणा बांधणं हे खूप गरजेचं होतं. कारण की बाहेर सतत पाऊस चालू होता. पावसामुळे झाडं खाली पडली होती आणि ते जर पाण्यात राहिली असती तर ते त्या ठिकाणी सडू पण शकत होते. त्यामुळे आपण अर्जंट बांधायचे म्हणून आपण या ठिकाणी माणसं घेतले होते. पण बघा आपण बी लावायला किंवा या ठिकाणी फवारणी करायला असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण हे घरगुती करत असतो. भले की ते 1-2 दिवस लेट होतं पण आपण जास्तीत जास्त मजूर कमी घेत असतो आणि जास्तीत जास्त काम आपण घरच्या घरी करत असतो एकरामागं.
मग आपण जर हिशोब काढला मजुरीचा, तर बघा मजुरी कायसाठी लागेल तुम्हाला निंदायसाठी. निंदणं म्हणजे काय, तर गवत काढणे, जे काही तण असतं किंवा जे काही वाटाण्या व्यतिरिक्त गवत असतं ते काढायसाठी आपल्याला मजूर लागू शकतो, ज्याचा मजूर खर्च आपण जर या ठिकाणी बघितला तर बघा मजूर असेल, त्यानंतर बांधणी असेल, त्याच्यानंतर बी लागवडीसाठी सुद्धा काही लोक मजूर घेतात. आम्ही घरच्या घरी केलं आहे, पण बी लागवडीसाठी मजूर लागतात. त्यानंतर खुडणीसाठी किंवा तोडणीसाठी मजूर लागतात, जे की आम्ही घेतो. आणि त्यानंतर कागद पसरवण्यासाठी आपण जसं की बघितलं किती लागतात, 600 रुपये पर रोलने. आणि खत पसरवण्यासाठी आता खत देखील आम्ही काय केलं की ट्रॅक्टरने आम्ही ठिकठिकाणी थोडे ढीग घातले आणि नंतर टोकरीने आणि पावड्याने पूर्ण शेतामध्ये पसरून दिलं होतं. पण बघा जर आपण मंडळ उभं करतोय बरोबर, आणि मंडळ उभं करतोय किंवा आपण हे मंडळ उभं करतोय ज्याच्यामध्ये आपण बांबू लावतोय, दर घेतोय, तार ओढतोय, तर अशा वेळेस आपल्याला एक 10 मजूर लागू शकता, जे की आपल्याला 300 रुपयांनी जर भेटली तर आपल्याला 3000 रुपये या मंडळ उभारण्यासाठी खर्च येईल. त्यानंतर बांधणीसाठी जे की आपण लाल सुतळ्याने तुम्ही बघू शकता, आपण एक एक झाड या ठिकाणी बांधलेलं आहे. जर तुम्हाला अशी बांधणी करायची असेल तर तुम्हाला एक सरासरी एकरामागं एक अंदाजे 30 मजूर तरी लागतील 300 रुपयाचे. तर आपण या ठिकाणी 9000 बांधणीसाठी मजूर पकडले. आणि निंदणीसाठी जर तुम्ही निंदणी करत असाल किंवा तण काढायसाठी जर तुम्ही मजूर घेत असाल तर तुम्हाला एक सरासरी तिथं पण 30 मजूर लागू शकता, जे की तुम्हाला 9000च्या आसपास जातील. पण आपण काय केलं आहे, हे जी निंदणी आहे त्यासाठी आपण थोडंसं तणनाशक वापरलं आणि आपण निंदणी आहे ती या ठिकाणी घरच्या घरीच केलेली आहे बरोबर. त्यामुळे आपल्याला निंदणीसाठी आपण माणसं अजिबात घेतली नाही आहे. आता हा सर्व खर्च केल्यानंतर आपलं जे पीक आहे किंवा आपला जो माल या ठिकाणी 45-50 दिवसामध्ये खुडायसाठी किंवा तोडायसाठी तयार होत असतो. मग आता बघा वाटाणा आपला तयार झाल्यानंतर किंवा आपल्याला शेंगा आल्यानंतर खुडायचा आल्यानंतर आपले जे तोड्या असतात किंवा आपला जो माल आहे एक सरासरी आपण 5-6 वेळा याची खुडणी किंवा तोडणी करू शकतो. पण काय होतं, वाटाणा ही जात खूप नाजूक असते आणि वाटाणा जे झाड असतं हे अतिशय नाजूक असतं किंवा पावसामुळे उन्हामुळे हे झाड या ठिकाणी कधी जास्त काळ राहत नाही आहे, त्याच्यामुळं तोडण्या कधी कमी होतात. त्यामुळे आपण एक 4च तोडण्या पकडणार आहोत, जे की या ठिकाणी 3-4 तोडण्या पकडूया आपण. मग बघा आपण जर तोडणीची मजुरी बघितली, जसं की बघा एका वेळेस जर तुम्हाला एका तोडणीसाठी एकरी 10 मजूर लागले तर एका तोडणीसाठी तुम्हाला सरासरी 3000 रुपये खर्च येऊ शकतो मजुरी. आणि अशा तुम्हाला किती करायच्या आहेत, तर 4 तोडण्या करायच्यात. जर आपण 3000 गुणिले 4 केलं तर 12000 रुपये आपल्याला काय होईल की या ठिकाणी तोडणीसाठी मजुरी लागू शकते. मग आता आपण 4 तोडण्या करणार आहोत. 4 तोडण्यापासून आपलं उत्पन्न आणि नफा या ठिकाणी किती भेटेल हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण त्या अगोदर तुमच्या इकडं कोणतं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि सोबतच तुमचा जिल्हा कोणता, अशा 2 कमेंट प्रत्येकाने मला आत्ताच्या आत्ता करायचं आहे. किंवा तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे मला प्रत्येकाने कमेंट करायची आहे. प्रत्येकाने कमीत कमी 2 तरी कमेंट केल्या पाहिजे, म्हणजे येणाऱ्या काळात मी त्याविषयी व्हिडिओ नक्की आणेल. मग बघा या ठिकाणी आपण 4 तोडण्या बघणार आहोत आणि प्रत्येक तोडणीला आपला जो माल आहे किंवा आपलं उत्पन्न आहे हे कमी जास्त असू शकतं. मग बघा या ठिकाणी पहिल्या वेळेस आपण काय केलं होतं की आपण काय केलं की जे पण आपल्याला भांडवल लागलं, म्हणजे आपल्याला एकदाच लागणार असेल किंवा प्रत्येक वर्षी लागणार असेल, आपण आता सर्व खर्च जर आपण या ठिकाणी बघितला तर सरासरी आपल्याला 1,45,000पेक्षा जास्त खर्च या ठिकाणी येऊ शकतो जर तुम्ही पहिल्या वेळेस करत असाल किंवा प्रथमच वाटाणा लागवड करत असाल तर. पण जर तुम्ही या अगोदर तुमच्याकडे जर बांबू असेल, त्याचप्रमाणे तुमचं जर शेणखत घरचं असेल किंवा मग तुमचे मजूर घरचे असेल, त्याचप्रमाणे तुमचं जे बांबू तार किंवा मग या ठिकाणी ड्रीप नळ्या असेल, पाईपलाईन असेल, हे जर तुमच्याकडे अगोदरपासून असेल तर तुमचे एक सरासरी 50,000च्या आसपास खर्च आणखी कमी होईल. म्हणजे फक्त तुम्हाला एकरामागं 80,000 ते 90,000 रुपये काय लागेल या ठिकाणी भांडवल किंवा एका सीझनचा एका वर्षाचा खर्च येऊ शकतो. मग आता आपण खर्च बघितला किती 80-90,000. मग आपल्याला या ठिकाणी उत्पन्न किती भेटेल, तर बघा या ठिकाणी आपण जर उत्पन्न बघायला गेलो
तर आपल्याला 45-50 दिवसानंतर आपला या ठिकाणी शेंगांचा पहिला तोडा राहील। जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं, एक एक शेंग तुम्ही कशा प्रकारे तोडू शकता। झाडाला धक्का न लावता झाडाला अलगद पकडून तुम्हाला शेंग खुडावी लागेल, तोडावी लागेल। जर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी तोडणी केली किंवा खुडणी केली आणि तुम्हाला पहिल्या तोड्यामागं जर आपण एकराचा अंदाज लावला तर सरासरी तुम्हाला एक 250 किलो किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न निघालं पाहिजे। जर तुमचा वाटाणा, तुमचं नियोजन चांगलं असेल तर हे उत्पन्न कमी किंवा जास्त देखील असू शकतो। तुमचं वातावरण, तुमचं व्यवस्थापन असेल त्या सर्व गोष्टींवरती उत्पन्न अवलंबून राहील। मग बघा 250 किलो आपल्याला पहिल्या तोड्याला आपलं उत्पन्न निघालं आणि बघा आपण 3 प्रकारचे भाव बघणार आहोत। एक अतिशय जास्त, एक या ठिकाणी मध्यम लेवलचा किंवा ॲव्हरेज भाव बघणार आहोत आणि एक कमी भाव बघणार आहोत, बरोबर। असे 3 प्रकारचे भाव बघणार आणि तिन्ही प्रकारे आपल्याला किती उत्पन्न आणि किती शिल्लक राहते हे वेगवेगळ्या प्रकारे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मग बघा या ठिकाणी पहिल्या तोड्यामध्ये आपल्याला सरासरी 250 किलो या ठिकाणी जर आपल्याला वाटाणा निघाला किंवा आपला माल निघाला तर आपण एक बाजारभाव पकडला, एक बऱ्यापैकी चांगला बाजारभाव बघितला 400 रुपये प्रति किलोचा, तर आपल्याला पहिल्या तोड्यामागे 250 गुणिले 400 रुपये प्रति किलोच्या भावाने 1 लाख रुपये पहिल्या तोड्यामागे आपलं उत्पन्न निघेल। त्यानंतर 8-1 दिवसानंतर आपल्याला दुसरा तोडा होईल किंवा आपला 6-7 दिवसानंतरच आपला दुसरा तोडा राहील। दुसऱ्या तोड्याला आपलं जे उत्पन्न या ठिकाणी वाढू शकतं आणि एका तोड्याला म्हणजे दुसऱ्या तोड्याला आपल्याला 400 किलो माल किंवा 400 किलोने वाटाणा जर भेटला आणि 400 किलोने जर विकला गेला तर 1,60,000 रुपये या ठिकाणी आपल्याला उत्पन्न भेटू शकते दुसऱ्या तोड्याचे। आणि हा भाव कमी पण असतो आणि जास्त पण असतो, बरोबर। त्याच्यामुळे वाटाण्याचं काही सांगू शकत नाही की एक्झॅक्ट भाव किती असेल। त्यानंतर तिसरा तोडा तो देखील आपण 1,60,000च पकडला। आता चौथा तोडा ज्यामध्ये आपलं उत्पादन किंवा आपल्या शेंगा या ठिकाणी अतिशय कमी झालेल्या असेल, जेव्हा की आपण फक्त 200 किलो चौथ्या तोड्याचा आपण माल पकडूया आणि 300 रुपये भावाने आपण या ठिकाणी हिशोब लावूया, जे की आपल्याला भेटेल 60,000 रुपये। आपण जर 4 तोड्यांचा टोटल हिशोब केला तर 4,80,000 रुपये आपल्याला 4 तोड्यामागं उत्पन्न भेटलेलं होतं आणि आपला जो एकरी जो खर्च आला आहे किंवा आपल्याला जे काही भांडवल लागलं ते लागलं 80-90,000 रुपये। म्हणजे बघा 4,80,000 मधून आपण जर या ठिकाणी वजा केली 80,000 रुपये तर आपल्याला जो निव्वळ नफा आहे किंवा आपल्याला एकरी मागं जे आपलं उत्पादन आहे ते 4 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहतो आहे। किती? फक्त 2 महिन्यामध्ये। कारण की 1.5-2 महिन्यानंतर आपलं उत्पन्न या ठिकाणी वाटण्याचं सुरू होत राहतं आणि 1.5-2 महिन्यानंतर या ठिकाणी 2 महिन्यामध्ये आपले या ठिकाणी 4-5 तोडे होऊन जातात। त्यामुळे फक्त 2 महिन्यामध्ये आपलं या ठिकाणी 4 लाखाचं उत्पन्न कशा प्रकारे भेटू शकतं हे आपण एक अंदाजे बघितलं आहे। आता बघा आपण हा जो भाव बघितला हा 400 रुपयाने बघितला। जर आपला भाव 150 रुपयाने आपल्याला प्रति किलोचा भाव भेटला तर आपल्याला इतक्याच उत्पादनाचा 1,87,000 रुपये उत्पन्न भेटू शकतं, ज्यामधून आपण 80,000 रुपये जर वजा केले तर सरासरी 1 लाखाच्या आसपास आपल्याला एकरामागं निव्वळ नफा शिल्लक राहू शकतो। आणि जर आपला भाव आणखीनच कमी झाला, 100 रुपयाने आपल्याला भाव भेटला तरी देखील आपल्याला 1,25,000 रुपये आपल्याला या ठिकाणी उत्पन्न भेटेल, ज्यामधून आपण 80,000 रुपये जर वजा केले तर आपल्याजवळ 45,000 रुपये एकरामागं निव्वळ नफा शिल्लक राहतो। आता ह्यापेक्षा पण कमी भाव होऊ शकतो किंवा 400पेक्षा पण जास्त भाव राहू शकतो। पण बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचा माल कसा आहे, तुमचं वातावरण कसं आहे, तुमचा बाजारभाव कसा आहे, तुमचं पीक किती, तुमच्या झाडाला किती शेंगा आहेत, किती पापड्या आहेत, किती फुलवा आहे, तुमची जमीन किती आहे, तुमचा खर्च, तुमची मजुरी, तुमची फवारणी, तुमच्या झाडांची रोगराई, अशा अनेक गोष्टींवरती हे जे उत्पादन असतं हे कमी जास्त असतं किंवा आपल्याला भाव देखील कधी कमी कधी जास्त बघायला भेटू शकतो। त्यामुळेच वाटाणा शेतीचा एक्झॅक्ट परफेक्ट 100% खात्रीशीर आपण अंदाजा अजिबात लावू शकत नाही आहे, बरोबर। पण तरी देखील आपण एक अंदाजा मानून याचा आपला एक अंदाजा आलेलाच असेल। सोबतच जर तुम्ही बघायला गेलात तर शेती प्रत्येकालाच माहीत आहे, कधी कधी आपल्याला ठरवल्यापेक्षा जास्त भाव भेटून जातो, कधी कधी आपल्याला ठरवल्यापेक्षा कमी पण भाव भेटत असतो।
म्हणजे आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त बाजारभाव भेटला तर आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो. पण आपला खर्च जास्त झाला आणि आपल्याला बाजारभाव कमी भेटला तर आपल्याला या ठिकाणी नुकसान पण होऊ शकतं. बरोबर. मग अशा प्रकारे आपण वाटाणा शेतीबद्दल A to Z माहिती बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे हे आकडे असेल किंवा हे जे गणित असेल हे 100% खात्रीशीर राहीलच असं नाही आहे. आपलं गणित पुढं मागं होऊ शकतं, कारण की आपण एक सरासरी एकरामागं अंदाजा काढायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून लगेच सांगा. आणि मित्रांनो बघा, मी देखील एक शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. तुम्ही माझ्या मित्रासारखे आहात, भावासारखे आहात. आणि बघा या ठिकाणी मी प्रत्येकाला हात जोडून कळकळीची विनंती करतो आहे की माझ्यासारख्या शेतकरी मुलाचा किंवा शेतकरी कुटुंबातील मुलाचा आवाज प्रत्येक लोकांसमोर किंवा दुनियेसमोर पोहोचला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या ह्या चॅनलला प्रत्येकाने आत्ताच्या आता लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा. कारण की मित्रांनो मला माहिती आहे दिवसभर तुम्ही कॉमेडीचे किंवा पिक्चर बघता किंवा अनेक असे टाईमपास करायचे व्हिडिओ बघत असाल की ज्यामुळे तुम्ही सहजपणे लाईक करतात, सबस्क्राईब करतात, कमेंटही करतात. पण बघा, आपण जेव्हा स्वतः शेतकरी असतो आणि तरी देखील शेतकऱ्यांना सपोर्ट न करणं हे खूप चुकीचं आहे. तुम्ही शेतकरी आहात, मी पण एक शेतकरी आहे. तर माझ्या प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची भावना समजू शकतो. आपण जे शेतकरी आहेत आपला आवाज किंवा आपली माहिती साऱ्या दुनियेपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त या व्हिडिओला कमेंट करायचे आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुमच्या इकडं कोणतं पीक घेतलं जातं, तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे किंवा या ठिकाणी अनेक गोष्टी तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल ते जास्तीत जास्त कमेंट करा. म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल. सोबतच या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे यूट्यूब आपले व्हिडिओ इतर लोकांपर्यंत नक्की पोहोचवेल. आणि मित्रांनो तुम्ही देखील ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या मित्रांपर्यंत प्रत्येक ठिकाणी याला नक्की शेअर करा. आणि मित्रांनो येणाऱ्या काळात व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. सोबतच मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येकाला सांगू इच्छितो, शेती या ठिकाणी शेतीचा अंदाजा आपण 100% परफेक्ट लावू शकत नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, हा जो आपला व्हिडिओ आहे आपण हा फक्त माहिती देण्यासाठी बनवला होता. तर आपण या व्हिडिओमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा बिझनेसचा, व्यवसायाचा किंवा गुंतवणुकीचा किंवा शेती लागवडीचा कोणताही सल्ला या ठिकाणी दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्या अगोदर, पीक लागवड करण्या अगोदर किंवा पीक घेण्या अगोदर किंवा कोणताही निर्णय घेण्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची माहिती अगोदर जमा करा. तुम्ही स्वतः माहिती गोळा करा आणि मगच कोणताही निर्णय घ्या. आणि सोबतच आपण हा जो व्हिडिओ बनवला होता तो आपण एक सरासरी अंदाजा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपण जी काही माहिती सांगितली आहे, जे काही आकडे सांगितले, जे काही हिशोब गणित सांगितलं आहे, यामध्ये खूप मोठा फरक देखील असू शकतो. जागेनुसार, ठिकाणानुसार किंवा अनेक गोष्टीनुसार हे गणित, ही माहिती या ठिकाणी कमी जास्त फरक या ठिकाणी आढळून येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःच्या अगोदर खात्री करा, मगच कोणताही निर्णय घ्या. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. प्रत्येकाने मला आत्ताच्या आत्ता कमेंट करा आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला लगेच नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.